आई रवींद्र या इथं काय झालं ते? 29 सप्टेंबर 2006 ला भंडार जिल्ह्यातील खैरलांजी गावात मानवी वृत्तीला काळीमा फासणारी घटना घडली। मन हेलावून टाकणारी ही वास्तववादी घटना खैरलांजीच्या माथ्यावर या फिल्ममधून मांडण्यात आली आहे। राजू मेश्राम दिग्दर्शित खैरलांजीच्या माथ्यावरच्या सिनेमाचा फर्स्ट लुक आणि म्युझिक अलीकडेच लॉन्च करण्यात आलं। फिल्ममध्ये किशोरी शहाणे बीज प्रमुख भूमिकेत आहेत। वास्तववादी व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाल्याचा आनंद झाल्याचं किशोरी सांगतात। यासाठी त्यांनी भाषेवरही खूप मेहनत घेतली आहे। 100 वर्ष बकरी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगण्याला जगणं म्हणतात। मी अशी ग्रामीण भूमिका कधी आजपर्यंत केली नव्हती। इतर भूमिका ग्रामीण वेशात केल्या आहेत, पण एवढी थेट रिअलिस्टिक भूमिका अशी मी आजपर्यंत केली नव्हती। ती ग्रामीण बाई आहे, शेतात काम करणारी बाई आहे, गरीब घरची बाई आहे आणि उन्हात तानात फिरणारी, नुसताच काळा मेकअप वगैरे नाही, करपलेला चेहरा असतो किंवा राकट शरीर असतं, तुमचं चालणं बोलणं सगळं वेगळं असतं, तुम्ही नाजूक नसता। भाषेवर खूप काम केलं। म्हणजे ही भाषा अजिबात मला परिचित नव्हती, पण मी त्या भाषेचा अभ्यास केला। या घटनेला इतकी वर्ष उलटून गेल्यावर आता हा सिनेमा लेखक दिग्दर्शक राजू मेश्राम यांना का करावासा वाटला हा प्रश्न आम्हालाही पडला। मला हे सांगायचं आहे की माणसाचं क्रौर्य ते काय करू शकते हे या खैरलांजीच्या निमित्ताने बघावेस मिळेल। आणि माणसाच्या क्रौर्याला कुठला धर्म नसतो, कुठला रंग नसतो, जात नसते, भाषा नसते। माणसाचं क्रौर्य शेवटी क्रौर्य असते आणि ते माणसाने आपली मानसिकता बदलावी। आपल्या प्रश्नाचं उत्तर कुणाची हत्या करण्यात नाही आहे किंवा कुणाला त्रास देण्यात नाही आहे। सनदशीर मार्ग उपलब्ध आहेत आणि जर सनदशीर मार्गाने प्रत्येक प्रश्नाची उकल केली तर खैरलांजीसारख्या महाभयंकर हत्याकांडाची पुनरावृत्ती टाळू शकते आणि माणसात प्रत्येकाच्या बाबतीत एक करुणा निर्माण व्हावी, बंधुभाव निर्माण व्हावा, एका माणसाने दुसऱ्या माणसाला माणसाचा दर्जा द्यावा, हे या चित्रपटातून मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तोंडाने लगाम घाल भुजंग्या, नाहीतर इथंच चिरीन तुले। आजपासून तिच्या शेतातनच गाड्याची ये जा करायची, आम्हाला पण पाहायचंय ती मिरची किती तिखट आहे। सिनेमाची निर्माती कल्पना सरोज यांचा हा पहिलाच सिनेमा। महिलांवर होणारे अत्याचार आजही सुरू आहेत, त्यामुळे समाजाला मानवतेचा संदेश पोहोचवण्यासाठी या सिनेमाची निर्मिती केल्याचं कल्पना सांगतात। स्त्रिया ह्या पूर्वीपासूनच त्यांच्यावर फार सगळा असा अन्याय झालेला आहे आणि त्याच्यानंतर जो खैरलांजी हा प्रकार घडलेला आहे हा तर इतका अमानवीय होता। खरोखरच एक राक्षसी प्रवृत्तीच असा हा प्रकार करू शकते असं मला वाटलं, कारण सामूहिक बलात्कार करणं हा वेगळा भाग झाला, परंतु त्यांना ज्या यातना देऊन मारण्यात आल्या हे अतिशय भयानक असं एक कृत्य होतं। तर हा सिनेमा करून, कारण सिनेमा हा कसा अगदी हृदयाला असा टच होतो, त्या सिनेमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा एक मेसेज द्यायचा आहे। खैरलांजीच्या माथ्यावर हा सिनेमा लवकरच भेटीला येतोय। आता प्रेक्षक या सिनेमाला कसे स्वीकारतात याकडेच लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।